सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय। टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाण पूल, रस्त्यांच्या कामातून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम अधिकारी स्वतःच्या खिशात टाकतायत। या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपसात वाटून घेतल्याचं सुद्धा समोर येत आहे। या प्रकरणी कॅगच्या ताशेऱ्यांनंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला सुरूच आहे। तर सरकारी शुल्कावर पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे। सरकारी इमारती, उड्डाण पूल, रस्त्यांबाबतची कामं करताना हा डल्ला मारण्यात आलाय। रेखाचित्र, अंदाजपत्रक तपासणं, तांत्रिक मान्यता देण्यासाठी शुल्क आकारणी, या सगळ्यातून डल्ला मारण्यात येतोय। 50% शुल्क शासनाच्या महसुलात जमा करण्यात येतंय। उर्वरित पैशांचं अधिकाऱ्यांमध्ये वाटप होतंय। 12.50 कोटी अधिकाऱ्यांनी हे पैसे वाटून घेतले आहेत।